मंडळी, तुम्ही कधी बिलिंबीचं लोणचं बनवलंय का? उन्हाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या अतिशय आंबट बिलंबी किंवा बिमला या फळांचं लोणचं अतिशय चविष्ट लागतं. लहान असताना शाळेच्या बाहेर चिंचाबोरं विकणाऱ्यांकडे ही फळं मिळायची. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या खाण्यामध्ये. लोणचं बनवण्यासाठी मी 200 ग्रॅम बिलिंबीची फळं घेतली आहेत. ही फळं अशी लांबट आणि आतून पोकळ असतात. चवीला ही फळं राळ्यावळ्यासारखीच लागतात, पण त्याहूनही थोडी आंबट असतात. आणि या फळांचं ताजं लोणचं अप्रतिम लागतं. बनवल्या बनवल्या लगेचच तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. बिलिंबीच्या फळांचे जाड तुकडे करून घ्यायचे. मधून दिसायला ही फळं अशी असतात. छान फुलासारखा शेप असतो आतमध्ये. आतून छान पोकळ आणि मऊ असतात ही फळं आणि पटापट चिरली जातात. हे लोणचं ताजं असतानाच संपवून टाकायचं. आठवडाभर तुम्ही हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवूनही खाऊ शकता. सगळ्या बिलंब्या आपल्या चिरून झाल्यात. भेंडी जशी आपण चिरून घेतो तशाच सगळ्या बिलंब्या मी चिरून घेतल्या आहेत. आता खूप साधंसंच आपल्याला हे लोणचं बनवायचंय, तर यामध्ये मी चवीप्रमाणे फक्त 2 चमचे मीठ घालून घेते. 2 मोठे चमचे तयार लोणच्याचा मसाला होता माझ्याकडे, तो घातलाय मी. तुमच्याकडे तयार लोणच्याचा मसाला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मसाल्यांचं साहित्य दिलं आहे. तुम्ही तिथून तो बघू शकता. पाव चमचा मी यामध्ये हळदही घालून घेते. याशिवाय पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं. लोणच्यासाठी एका कडचीमध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला घेतलंय. तेलाला चांगलं धूर येईपर्यंत तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि थोडं हे तेल गार करून घ्यायचं. तेलाची वाफ गेली की मग हे तेल गरम असतानाच आपल्याला बिंबल्यावरच्या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचंय. लोणचं चांगलं मिक्स करून घ्यायचं की बिलिंबीचं आपलं ताजं लोणचं खायला तयार आहे. हे लोणचं खूप आंबट असतं. अगदी थोडं जरी खाल्लं तरी तोंडाला छान चव येते. पण हे लोणचं कमी खायचं, कारण त्याने ऍसिडिटी वाढू शकते. गावाकडे माळरानावर उपलब्ध असणारी ही बिलिंबीची फळं तुम्हाला मिळतात का? आणि तुम्ही कधी याचं लोणचं केलंय का? मला कमेंट्स मध्ये सांगा. तुम्हाला कधी बिलिंबीची फळं मिळाली तर हे लोणचं नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्पाकखाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा, म्हणजे नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.